कि संधू जी ने पूरी जांच अपने हाथ में ली है। आज सभी डिपार्टमेंट के लोग जानकारी ये मिली है कि रेशनिंग के जो पुरावे दिए गए हैं या महापालिका के कुछ डॉक्यूमेंट, इसमें महापालिका का एक अधिकारी और रेशनिंग का एक अधिकारी भी पाया गया है। फर्जी दस्तावेज देखते देखते या आरोपी की संख्या कुछ दिनों में 100 के ऊपर चली जाएंगे। आज लगभग 40 तक पहुंच गई है। ऐसे भी लोग अभी दिखाई दे रहे हैं कि फर्जी दस्तावेज के आधार पर प्रमाण पत्र लिया, अब उन्हें ढूंढ रहे हैं तो मिल ही नहीं रहे। अब वो कौन है? कोई आतंकवादी आके तो नहीं लेके गया? तो उसके लिए अभी आने वाले दिनों में एनआईए और एटीएस भी इस जांच में आनी चाहिए, ऐसी हमने मांग की है। पैसे का व्यवहार मालेगांव में लगभग 40 करोड़ खर्च किए गए। एक एप्लीकेशन में 8 लोग होते हैं, एक हैंडलर, एक एडवोकेट, एक एजेंट। महापालिका में से सर्टिफिकेट लेना है, सिविल हॉस्पिटल से सर्टिफिकेट लेना है, रेशनिंग या आधार कार्ड, तहसीलदार। 1,04,000 एप्लीकेशन है, 40 करोड़ रुपया खर्चा हुआ है। जो मालेगांव में वोट जिहाद फंडिंग का बैंक घोटाला हुआ था, वहां के भी पैसे आए हैं। अब ऐसा है कि वकील को भी हाईकोर्ट ने एंटी थिफरी बेल नहीं दिया, तो इसके ऊपर से आपने समझना चाहिए। सर अभी आज आप होली के लिए आए यहाँ पे, होली आप जलाएंगे रोहिंग्या इसके, लेकिन अब ये असल में रोहिंग्या जो है देश। अब मुद्दा यह है कि अब एक्शन के मोड में केंद्र और राज्य सरकार आई है। जैसे यहाँ के 4,000 की जांच चल रही है, मुझे पता चला कि सैकड़ों को पत्र भेजे तो वापस आ गए। तो इसके लिए बहुत बड़े, और यहाँ पर धीरे धीरे टीम भी बढ़ाई जाएगी। तो ये जो 4,000 लोगों के तो एक एक की छाननी होगी। जो यहाँ का है, जिसके पास दस्तावेज है, खुशी से रहे। मेरा तो आमदार खासदार से भी सीधा सवाल था कि भैया आप मुझे बताओ कि आपके परिचित हो, हिंदू हो मुस्लिम हो कोई भी हो, उसमें तो किसी ने एप्लीकेशन नहीं की है। जितने एप्लीकेशन की 7 साल वो यहाँ कर क्या रहा था? जिसके पास जन्म का दाखला नहीं, दूसरा कोई कागज नहीं है। मैं सिल्लोड में गया था, 2500 को 405 लोगों ने सिर्फ आधार कार्ड दिया है। इसका अर्थ क्या हुआ? जो यहाँ का नहीं है। और होली एक प्रतीक के तौर पर कि बांग्लादेशी जो देश की सुरक्षा के लिए घातक है, रोहिंग्या ये घुसखोर यहाँ नहीं रह सकते। लाभार्थ्यांचा संदर्भात आपण जी मागे मध्ये मीटिंग घेतली त्याच्यात काय स्टेटमेंट? त्याच्या संबंधी आता जिल्हाधिकाऱ्यांना खालच्या तपास अधिकाऱ्यांनी कळवलंय की याच्यात FIR करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे। पुढच्या आठवड्यात निर्णय होणार। तर एक लास्ट क्वेश्चन की जसं इंडस्ट्री बँक झाल्यानंतर हा मुद्दा आहे, एक सेन्सिटिव्ह एरिया म्हणून मालेगावकडे बघितलं जातं आणि पोलिसांवर जो अतिरिक्त ताण या ठिकाणी पडलेला जातो तो पोलिसांचं कुठेतरी पाठबळ आणि संख्याबळीचं कमी आहे। तर तुम्ही काय मागणी करणार पोलिसांच्या बाबतीत? जे तपास अधिकारी आणि आता एडिशनल SP आले आहेत, या विशेष परिस्थितीत त्यांना काही जर अतिरिक्त मदत लागत असेल तर निश्चित ते त्यांच्या सिनियरला सांगणार तर ते मिळेल। आणि हेच म्हणजे मदत म्हणूनच आणखीन जे पोलिसांचे वेगवेगळे डिपार्टमेंट पण या तपासात येत आहे ना। केंद्राचा एका एजन्सीने सुरू केला, ATS सुरू करीत आहेत, हे यांना सपोर्टच मिळणार आहे। नितेश राणेंनी सांगितलं की मुस्लिम समाजाची आपने चर्चा की क्या मराठी साधारणरित्या असं लक्षात येत आहे की 4,000 पैकी 1,000हून अधिक अर्ज यांचा सोबत काही पुरावे नाही, रेशनिंग कार्ड बोगस, महापालिकेचा दाखला खोटा, एक रेशनिंग अधिकारी आणि एक रेशनिंग ऑफिसचा कर्मचारी याच्या संबंधात पण यात त्यांचा सहभाग या घोटाळ्यात अशी माहिती मिळाली आहे। त्यांचाही तपास सुरू आहे। आपले नवीन एडिशनल SP आलेले आहेत, संधू यांनी आता पूर्ण तपास हातात घेतला आहे आणि येत्या काही दिवसात आणखीन मोठ्या प्रमाणात अटक होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारचा एका एजन्सीने आणि ATSने पण मालेगाव संबंधी तपास सुरू केला आहे। कारण की लक्षात असं आहे की काही ऍप्लिकंट म्हणजे अर्जदार जन्माचे दाखले घेऊन गायब झालेले आहेत, सापडतच नाहीयेत। मग हे कोण?
आणि त्यांचं अर्ध तपासले तर त्याचे पुरावे पण फर्जी आहेत. म्हणून हे आता एक वेगळ्या दिशेने चाललेलं आहे की यात फक्त बांगलादेशी रोहिंग्या तोडून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पण जसं एक मृत्यू, बोगस मृत्यू, बचत गट कर्जासाठी त्यांनी केलं. तो काय आम्हाला मूर्ख समजतो? बचत गट महिलांना कर्ज किती मिळेल? बचत गटातून 50-50 हजार, त्यासाठी तो स्वतःचं डेथ सर्टिफिकेट. केरळमध्ये असंच एक प्रकरण हातात आला होता. एक मुस्लिम तरुण जो अतिरेक्यांच्या नादात सिरिया ISIS ला गेला होता आणि त्याने असाच प्रकाराने केरळमध्ये स्वतःच डेथ झालं असं डेथ सर्टिफिकेट घेतलं होतं. यात ही माहिती मी NIA ला पण दिली आहे, ATS ला पण दिली आहे. येत्या काही दिवसात त्यांचाही तपास. ही पॉलिटिशियनची जी भाषा आहे बोट जिहादवाल्यांची, मी त्यांना त्या पॉलिटिशियनना हा प्रश्न विचारला, अरे भाऊ ज्यांनी अर्ज केला आहे, किती लोकांनी केले अर्ज? मी मला कोणी दिसत नाहीये. आणि ज्यांनी अर्ज केले त्याच्याकडे त्याच्या आई वडिलांचे, भावाचे, 7 पिढीचे, गेले 50 वर्षाचे, 60 वर्षाचे दाखले नाही. मग तो कोण? तो बांगलादेशी नाहीये, त्याच्याकडे भारताचे पेपर्सच नाहीये. मग जर त्याचा भारतात जन्म नाही झाला मग कुठला आहे तो? बांगलादेशी नाहीये, रोहिंग्या आहे, पाकिस्तानी आहे, जो असेल ते येणार बाहेर. त्याच्याकडे ते काय सांगतात पॉलिटिशियन, आमदार खासदार, कागदपत्रात काय चूक झाली, फर्जी. अरे बाबा तू इथला आहे तर तुला सर्टिफिकेट 60 वर्ष तू काय करत होता आणि आता फोर्जरी करायची गरज काय पडली? यापैकी एकालाही सोडणार नाही. आणि जो नवीन GR आला त्या स्पष्ट दिले आहेत, खोटे कागदपत्र दिले त्याच्यावर पण फौजदारी कारवाई होणार. एक मिनिट आज होळी मालेगाव जिल्ह्यामध्ये बांगलादेशी संदर्भात काय प्रकार की जो आतंक माजवला आहे, मालेगाव असो की सिल्लोड असो, आता तिथे कुठेतरी कोणी सिग्नल द्यायची गरज आहे. आणि म्हणून आज मालेगावचा या होळीत मी भाग घेणार आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशींचा पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. मालेगाव में अब अतिरिक्त